नमस्कार. आज आपण एका अशा घरात डोकावतोय जिथे म्हणजे एका बाजूला सत्यनारायण पूजेचा शिऱ्याचा गोड वास आहे, तर दुसरीकडे त्याच घरात एका जोडप्याच्या नात्यातला आलेला कडवटपणा आणि त्यांच्या विभक्त होण्याची चर्चा आहे. हो, ही गोष्ट आहे पार्थ आणि काव्याची. लग्न होऊन जेमतेम 2.25 महिने झालेत आणि ते घटस्फोट घेत आहेत. अगदी. तर आज आपण त्यांच्या या निर्णयामागची कारणं, काही घडलेले प्रसंग आणि समुपदेशकासमोर त्यांनी काय सांगितलं या सगळ्यांची जरा सविस्तर चर्चा करणार आहोत. बरोबर. आणि यात फक्त त्या दोघांचा संबंध नाहीये, म्हणजे आजूबाजूचे लोक काय म्हणतात, एका पारंपरिक विधीचा काय विरोधाभास समोर येतो. हो. आणि घटस्फोटासाठी जी कारणं दिली आहेत ती तर म्हणजे खरंच विचार करायला लावणारी आहेत. तर सुरुवात कुठून करूया? घरात जी कुजबूज सुरू आहे तिथून? हो, चालेल. म्हणजे असं कानावर येतंय की काही लोकांना त्यांच्या घटस्फोटानं आनंद झालाय. अच्छा. आणि असंही बोललं जातंय की काव्यानं तडजोडीचा प्रयत्न केला पण पार्थनं काही प्रतिसाद दिला नाही. म्हणजे कुठेतरी पार्थची घुसमट पण दिसतीये का? कुटुंबाला वाईट वाटेल म्हणून भावना दाबून ठेवल्यासारखं. अगदी. त्याच्या मनात तो प्रश्न येतोय ना की घटस्फोट घेताना पूजा कशी करायची एकत्र, हेच खूप बोलकं आहे. नातं संपणार हे माहीत असताना ते विधी करणं अवघड येते. आणि याच वातावरणात ती सत्यनारायण पूजा नुकतीच झाली आहे, म्हणजे घरात तसं मंगलमय वातावरण. हो. आणि त्यात भर म्हणून गुरुजींनी मंगळसूत्राच्या विधीबद्दल सांगितलं. काय आहे तो विधी नेमका? म्हणजे परंपरा अशी आहे की सुरुवातीला सुनेला मंगळसूत्र उलटं घालतात आणि मग काही काळानं म्हणजे सून घरात रुळली, जबाबदारी घ्यायला तयार झाली असं वाटल्यावर नवऱ्यानं ते मंगळसूत्र पुन्हा सरळ करून घालायचं. स्थिरता, जबाबदारी याचं प्रतीक मानतात त्याला. अच्छा. पण गंमत बघा, हा विधी स्थैर्याचं प्रतीक. आणि ज्या दिवशी हे सगळं होतंय त्याच दिवशी पार्थ आणि काव्य घटस्फोटासाठी कोर्टात जाणार आहेत. अरे बापरे, काय विरोधाभास आहे हा. म्हणूनच काव्याच्या मनात तो विचार येतो ना, नियती मस्करी करतेय की गुरुजी चेष्टा करतायत. ही तिच्या मनातली हतबलता आहे. म्हणजे परंपरा आणि वास्तव यातली ही थट्टाच आहे जणू. खरंय. खूपच नाट्यमय परिस्थिती आहे ही. मग यानंतर ते समुपदेशकासमोर जातात, बरोबर? लग्नाला फक्त 1 महिना 28 दिवस झालेले. हो. आणि तिथे पार्थ जे म्हणतो ते खूप महत्वाचं आहे. तो म्हणतो, आम्ही एकत्र राहिलो पण संसार झालाच नाही. संसार झाला नाही म्हणजे? म्हणजे त्याच्यासाठी हे नातं एक बंधन झालंय. त्याला मोकळं व्हायचंय त्यातून. तो म्हणतो, मला बायकोबरोबर देवळाची पायरी चढायची होती, कोर्टाची नाही. पण मग हेही म्हणतो की लग्न जबरदस्तीने नाही होत. बरोबर. भक्ती आणि लग्न मारून मुटकून होत नाही हे त्याचं म्हणणं आहे. मग इतक्या कमी वेळात असं काय झालं की नातं बंधन वाटायला लागलं? काव्या काय सांगते कारण? काव्याने जे पहिलं कारण सांगितलं ते ऐकून धक्काच बसतो. ती म्हणते, पार्थ रात्री खूप जोरजोरात घोरतो. काय? घोरतो? हो. आणि त्यामुळे तिचा अभ्यास होत नाही, झोप मोडते. हे कारण म्हणजे? खरं तर अनेकांना हे सामान्य वाटेल. पण समुपदेशक म्हणतात तसं जर अभ्यासावर परिणाम होत असेल तर गंभीर असू शकतं. तरीही घटस्फोटासाठी हे कारण जरा. बरोबर. हे खरं कारण आहे की आणखी काही आहे यामागे, हा प्रश्न येतोच मनात. आणि मग पार्थ लगेच दुसरं कारण सांगतो काव्याबद्दल. हो. तो म्हणतो, ही सतत पसारा आवरत असते. काय? पसारा आवरते म्हणून प्रॉब्लेम? हो. तो म्हणतो, मला पसारा आवडतो, मला आवरलेलं घर नाही आवडत. म्हणजे एकीला शांत झोप हवी म्हणून घटस्फोट, तर दुसरीकडे नवऱ्याला पसारा आवडतो म्हणून घटस्फोट. हे काय आहे? अजबच आहे. समुपदेशकांची प्रतिक्रिया अगदी योग्य आहे. ज्याच्याकडे चणे आहेत त्याला दात नाहीत. म्हणजे काय विरोधाभास आहे बघा. खरंच. ही कारणं इतकी वरवरशी आणि एकमेकांच्या विरुद्ध आहेत की प्रश्न पडतो की यांना नक्की काय हवंय. हो ना. घटस्फोट हवा आहे की फक्त एकमेकांपासून दूर जायला काहीतरी निमित्त हवंय. कदाचित ही जी वरवरची कारणं आहेत ना, ती त्यांच्यातल्या खोलदरीचं किंवा संवादच न झाल्याचं प्रतीक असावीत. ज्या गोष्टींवर बोलून मार्ग निघाला असता त्याच आता घटस्फोटाचं कारण ठरले आहेत. अगदी. म्हणजे थोडक्यात काय तर अवघ्या 1.25 महिन्यात नातं तुटायला येणं, त्यासाठी ही घोरण्याची आणि पसऱ्याची कारणं देणं आणि पार्थचं ते बंधन वाटणं, हे सगळं बघता असं वाटतं की खरी समस्या वेगळीच आहे जी बोलली जात नाहीये. बरोबर. पार्थचं ते वाक्य पुन्हा महत्वाचं वाटतं. एकत्र राहिलो पण संसार झाला नाही. कदाचित त्यांच्यासाठी संसार म्हणजे फक्त एकत्र राहणं नव्हतं. काय होतं मग? एकमेकांना समजून घेणं, जुळवून घेणं, एकमेकांच्या सवयी स्वीकारणं, हे सगळं त्यात येतं, जे त्यांच्या बाबतीत घडलंच नाही असं दिसतंय.
म्हणजे ही वरवरची कारणं फक्त दर्शनी आहेत. हो, त्यामागे कदाचित अपेक्षा वेगळ्या असतील, संवाद नसेल किंवा मुळातच दोघांच्या जगण्याच्या कल्पना वेगळ्या असतील. तर मग आजच्या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतो की नाती तुटताना जी कारणं समोर येतात ती नेहमीच खरी कारणं असतात का? हां, महत्वाचा प्रश्न आहे. की त्यामागे न बोललेल्या गोष्टी, न जुळलेल्या अपेक्षा किंवा संसार म्हणजे नेमकं काय याबद्दलच्या प्रत्येकाच्या वेगळ्या कल्पना असतात. अगदी. एकत्र राहणं आणि खऱ्या अर्थानं संसार करणं यातला फरक काय असू शकतो यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.